काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेतील 3 उपसा पंपांपैकी एक पंप नादुरुस्त झाला, त्यामुळे अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला। बंद पडलेला पंप कार्यान्वित होईपर्यंत पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या ए-बी-ई वॉर्ड आणि संलग्न उपनगरात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचं नियोजन महापालिकेनं केलंय। तर बालिंगा आणि नागदेववाडी उपसा केंद्रावर अवलंबून असलेल्या सी आणि डी वॉर्डांना मात्र सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे। काळमावाडी योजना सुरू झाल्यानंतर पाईपलाईन गळती, वॉलमधील बिघाड, विद्युत पुरवठा खंडित होणं, उपसा केंद्रात बिघाड अशा अनेक कारणांमुळे वारंवार शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होतोय। त्यामुळे 488 कोटी रुपयांची काळमावाडी थेट पाईपलाईन योजना कुचकामी ठरतीये। काळमावाडी योजनेतील एका पंपाचं VFD कार्ड खराब झाल्यानं गेल्या 4 दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून ऐन गणेश उत्सवात नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे। काळमावाडी योजनेतील केवळ 2 उपसा पंप सध्या सुरू आहेत, त्यामुळे तिसरा पंप सुरू होईपर्यंत पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असणाऱ्या कोल्हापूर शहरातील ए, बी आणि ई वॉर्डमध्ये तसंच संलग्न उपनगर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना 1 दिवस आड पाणी पुरवठा करावा लागणार आहे। पंप दुरुस्तीला किमान 3 ते 4 दिवस लागतील असा अंदाज आहे। तोपर्यंत तरी निम्म्या कोल्हापूरला 1 दिवसाआड पाण्यावर समाधान मानावं लागेल। आज ए-बी वॉर्ड तसंच संलग्न उपनगरातील भागांना पाणी पुरवठा करण्यात आला, तर शुक्रवारी ई वॉर्डातील परिसराला पाणी पुरवठा होईल। ज्या भागात पाणी पुरवठा होणार नाही तिथं महापालिकेनं टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे। सुदैवानं बालिंग आणि नागदेववाडी उपसा केंद्रावर अवलंबून असलेल्या सी आणि डी वॉर्डना मात्र नियमित पाणी पुरवठा सुरू आहे। त्यामुळं काळमावाडीपेक्षा आमची जुनी बालिंग आणि नागदेववाडी पाणी पुरवठा योजनाच भारी असं म्हणावं लागतंय।